ओम श्री गजानन समर्थ. ओम श्री कृष्णाय नमः. पांडव प्रताप. धौम्य शिष्यांची गुरुभक्ती, कद्रू आणि विनता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. सर्व इष्टदेवतांना नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्यास, वाल्मिकी आदी कविश्रेष्ठींना गुरुदेव ब्रह्मानंद स्वामी, संत सज्जन ऋषी मुनी व श्रोत्यांना वंदन करून कवी श्रीधर म्हणतात, भाविक हो, मी आपल्यासारख्या भगवत भक्तांचा दास आहे. व्यासचरित मूळ महाभारत खूपच विस्तृत आहे. ते सविस्तर सांगितले आहे, तर तुम्हाला कंटाळा येईल म्हणून तीच कथा मी तुम्हाला पांडव प्रताप या नावाने सोप्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये संक्षिप्त रूपात सांगणार आहे. ती भावभक्तीने श्रवण करा, असं श्रीधर म्हणतात. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महाज्ञानी सूत शौनिकादिक मुनींना कथा सांगत असत. एके दिवशी श्रोत्यांनी त्यांना महाभारत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, ऋषीजन हो, जनमेजय राजाने कुरुक्षेत्रात एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्याचे 3 बंधू त्याला मदत करीत होते. त्यावेळी देवांनी पाळलेल्या एका कुत्रीचा सारमेय नावाचा पुत्र तेथे आला. जनमेजयाच्या बंधूंनी त्याला मारून यज्ञ मंडपातून हाकलून दिले. त्याचा राग येऊन त्या कुत्रीने जनमेजयाला, तुझा हा यज्ञ कधीच पूर्ण होणार नाही असा शाप दिला. अन्याय अंगाशी आला होता. शापाने उद्विग्न झालेल्या जनमेजयाला श्रुतस्रव्याचा पुत्र सोमश्रवा याच्याकडं यज्ञाचे कार्य सोपवले आणि तो मृगयेसाठी निघून गेला. तो यज्ञ म्हणजे सर्पसत्र यज्ञ. देवी भागवतात आपण बघतो, जनमेजयाने सर्पयज्ञ चालू केला होता. धौम्य शिष्यांची गुरुभक्ती. मग धौम्य ऋषीकडे अरुणी, उपमन्यू व वेद नामक 3 शिष्य राहत असत. एके दिवशी धौम्य अरुणीला म्हणाले, पांचाळ खंडाला माझे जे शेत आहे ते थोडेसे उंचावर आहे. आता पाऊस पडत आहे. शेताच्या शेजारून जो ओढा वाहतो त्याचा प्रवाह बांध घालून अडव. त्याचे पाणी पाटाने शेताला जाऊ दे. गुरु आज्ञेने अरुणी शेतापाशी आला. ओढ्याला अडविण्यासाठी त्याने दगडधोंड्याचा बांध रचू लागला. पण एके दिवशी बांध टिकत नव्हता.
म्हणून तो भर पावसात स्वतःच प्रवाहात आडवा पडून राहिला. पाणी अडविलेल्या पाटाने शेताला भरपूर पाणी मिळाले. रात्र झाली तरी तो आश्रमात परतला नाही. धौम्यांनी 2-4 शिष्य बरोबर घेतले आणि शेत गाठले. मशालीच्या उजेडात तो आरुणीचा शोध घेऊ लागले. त्याला हाका मारू लागले. आरुणीने ओ देताच ऋषींनी ओढ्याकडे धाव घेतली. तेथे आरुणी बांधावर आडवा पडलेला दिसला. तो पुरता गारठून गेला होता. गुरुकार्यासाठी जीवाचीही पर्वा न करणाऱ्या त्या सदिच्छाला पाहून धौम्य कळवळले. त्यांनी उठवून पोटाशी त्याला धरले व म्हणाले, धन्य तुझी गुरुभक्ती. गुरु असावा तर असा असावा. तुला विशेष ज्ञान प्राप्त होईल. निर्दोष यश मिळेल. गुरुकृपेने आरुणी खरोखरच सर्वज्ञ झाला. धौम्य शिष्य अपमन्यू आश्रमातील गायी चारावयास नेत असे. तो खादाड होता. अति खाण्याने त्याचे नुकसान होऊ नये म्हणून गुरुपत्नी त्याला मोजकेच अन्न देत असे. म्हणून तो भूक भागविण्यासाठी भिक्षा मागत असे. ही गोष्ट कळताच धौम्यांनी त्याला भिक्षा आश्रमात आणून देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तो भिक्षा आणून देऊ लागला. एकदा धौम्यांनी त्याला विचारले, वत्सा, कमी अन्न खाऊनही तू धष्टपुष्ट कसा? उपमन्यू प्रांजळपणे म्हणाला, गुरुदेव, मी 2दा भिक्षा मागतो. धौम्यांना तीही भिक्षा आणून देण्यास सांगितली. मग तो भूक भागविण्यासाठी गाईचे दूध पिऊ लागला. गुरुदेव म्हणाले, अरे, गाईचे दूध वासरांसाठी असते, ते आपण पिऊ नये. मग तो वासरे दूध पिताना जो फेस पडे त्याला भूक भागवू लागला. गुरूंनी उच्छिष्ट भक्षण करू नको असे सांगितले. एकदा भूक असह्य झाली म्हणून त्याने रुईचा चीक द्रोणात गोळा केला व गाईचे दूध समजून प्राशन केला. तो दोन्ही डोळ्यात गेल्याने त्यास अंधत्व आले. त्याही परिस्थितीत तो गुरे घेऊन रस्त्याने चाचपडत आश्रमाकडे निघाला. मार्गामध्ये एका कोरड्या विहिरीमध्ये पडला. खूप रात्र झाली तेव्हा काळजी वाटून धौम्य त्याला शोधण्यासाठी निघाले. अरण्यातून हिंडत त्याला हाका मारू लागले. त्याने प्रतिसाद देताच ते विहिरीपाशी धावले. काठावरती त्यांच्या गायी दीनवाण्या उभ्या होत्या. विहिरीत पडलेल्या आपल्या शिष्याची अवस्था पाहून धौम्यांना दया आली. ते उपमन्यूला म्हणाले, बाळा, घाबरू नको. तू अश्विनी देवांची प्रार्थना कर, ते तुझ्यावर कृपा करतील. मग गुरूंच्या आदेशावरून उपमन्यूने अग्निदेवांची स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेले अग्निदेव तेथे प्रगट होऊन उपमन्यूस प्रसाद म्हणून एक खारगा दिला. उपमन्यू म्हणाला, हा प्रसाद मी गुरु आज्ञेशिवाय कसा खाऊ? ते ऐकून धम्य खूपच प्रसन्न झाले. त्यांनी त्याला बाहेर काढले. तो प्रसादी घारगा त्याला स्वहस्ते खाऊ घातला. त्याला पुन्हा दिसू लागले. अश्विनी देवांनी त्याला तू वेदशास्त्रात प्रवीण मिळवशील, ज्ञानी होशील, तू अनेकांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला. ते स्वर्गलोकी निघून गेले. धौम्यांनी त्याला अनेक